नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आपलं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर। तर मंडळी, आज आलोय मी महू काढायला, कारण सध्या महूचा सीझन चालू आहे आणि खूप चांगल्या प्रतीचा मध आपल्याला या सीझनमध्ये मिळतो। तर बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारचं महू मला मिळालंय। त्याला खूप शोधून हे सापडतं जंगलामध्ये। तर जास्त काही नाही, फक्त तोंडाला बांधायचं साहित्य आणि खुरपं घेऊन मी आलोय। तर बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारचे हे महू आहे। तुम्ही खूप सारे महू बघितला असाल खूप मोठ्या साईज मध्ये, पण त्याचा मध इतका गोड नसतो, थोडाफार आंबट लागतो आणि ज्याच्यामध्ये काकवी मिक्स करून आपल्याला दिलं जातं। तर हे महू बघा किती छान रित्या ते भरलेलं आहे आणि माझ्या मुलाला खोकला लागलाय, त्याच्यासाठी मी घेऊन आलो होतो हे। तर तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारची कलाकारी या मवाच्या माशांनी केली याच्यामध्ये, आणि कसं भरलंय ते आपण बघू। आपण बाजारामध्ये जो मध विकत घेतो तो जास्तीत जास्त आर्टिफिशियल किंवा ज्याच्यामध्ये काकवी मिक्स केलेली असते। तर त्याच्यापेक्षा शुद्ध आणि चवदार म्हणाल तर याचा मध लागतो, कारण हा ओरिजिनल डायरेक्ट शेतातून आणलेला असतो। अशा प्रकारे कधीच कुठे विकायला मिळत नाही। किंचित कुठल्या तरी कोकण साईडला तुम्हाला रस्त्याला भेटतील असे, पण एका बाटलीमध्ये काढलेला मध कधीच विकत घेऊ नका। तर बघू शकता किती रसदार आहे, पूर्ण असं टच्चूर भरलेलं आहे हे मधाचं पोळं। त्याला आमच्याकडं मवाळी म्हणतात, जे दिसायला छोटं असतं पण खूप चांगला मध याच्यामध्ये साठतो आणि लहान मुलांना खूप आवडतो। आणि याचे जर फायदे सांगायचे म्हटलं तर खूप सारे असे फायदे आहेत। कारण वजन कमी करणाऱ्यांना तर माहीत असेलच की गरम पाण्यामध्ये टाकून हा मध पिला जातो। तसेच खोकल्यासाठी तर खूप अतिशय उपयुक्त आहे। तर असा हा आमच्या गावाकडला मध, आणि जो मी स्वतः काढलेला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।